तिसऱ्या पर्वामध्ये शिवनेरी वॉरियर्स ही टीम आज आपण खेळताना पाहिली. तर गतवर्षी देखील आपण या संघाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. अतिशय एकोप्याने खेळणारी ही टीम शिवनेरी वॉरियर्स आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये या संघाने अतिशय दमदार कामगिरी केलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे. या संघाचे कॅप्टन डॉक्टर वाणी सर आपल्या समवेत आहेत. आपण निश्चितपणे त्यांच्याकडे जाणार आहोत की स्पंदनच्या या तिसऱ्या पर्वामध्ये ते खेळतायत. सर काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि आज निश्चितपणे तुमच्या खेळाडूंनी जो बहारदार खेळ केला याविषयी काय सांगाल? प्रथमतः मी स्पंदन डॉक्टर्स आयोजित क्रिकेट मॅचेस 2024 आणि ह्या मॅचेस भरवण्याचं त्यांचं हे सलग तिसरं वर्ष आहे आणि आम्ही शिवनेरी वॉरियर्स ही टीम प्रत्येक वर्ष ह्या सनग्लोच्या स्टेडियमवर येऊन सर्व डॉक्टरांशी हसत खेळत क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. प्रथमतः मी स्पंदन डॉक्टर्सचे सर्व आयोजक, त्यामध्ये डॉक्टर डमडेरे सर असतील, डॉक्टर तापकिरे सर असतील, डॉक्टर चव्हाण सर असतील आणि सर्व कार्यकारी मंडळ यांचं मी शिवनेरी वॉरियर्सतर्फे व आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींतर्फे अभिनंदन सहर्ष स्वागत करतो. तसेच आमचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार शरददादा सोनवणे यांच्या वतीनंही मी ह्या स्पंदन डॉक्टर्स टीमला भरभरून शुभेच्छा देतो आणि असंच आपण क्रिकेट स्पर्धेंचं आयोजन करत राहू आणि आपल्या सर्व डॉक्टरांना धकाधकीच्या रोजच्या पेशंट पाहण्याच्या कटकटीतून एक दिवस आनंद मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च आपले सर्वांचे आभार मानतो. तसेच आमची आत्ता नाशिकबरोबर झालेली मॅच आणि त्या मॅचमध्ये मॅन ऑफ दी मॅच घेणारे आमचे फायटर, रायटर आणि क्रिकेटर विशाल तांबे यांचंही सुद्धा मी कौतुक करतो आणि त्यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद. हॅलो सर, मी लास्ट टाइम या टीममध्ये ॲड होण्याचं रिझन म्हणजे इथेच सरांना कुणीतरी म्हटलेलं सर तो विशाल त्याला घेऊन नाही आले का, तेव्हा सर म्हटले की यावर्षी याला नेल्याशिवाय जायचंच नाही आणि सरांनी मला सोडलंच नाही, त्याच्यामुळे मी आज इथं आलो. आणि वेगळं म्हणजे सर एक डिसिजन खूप भारी केला आहे की फेकी बॉलरचा डिसिजन या अंपायरकडे दिला आहे. लास्ट टाइम यावरनंच आम्ही फायनल हारलो होतो, त्यामुळे हा डिसिजन खरंच भारी झाला. त्यामुळे आयोजकांचं खरंच खूप अभिनंदन. धन्यवाद. ऑल टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. यानंतर फायटर ऑफ द मॅच मोहित जैन यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सुयोग सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान द्यायचा आहे. चला फायटर ऑफ द मॅचचा वाणी सरांना विनंती करतो आपण या. मोहित जैन यांना फायटर ऑफ द मॅचचा या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय. खूप छान खेळ त्यांनी केलेला आपण बघितला. आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण घेऊयात. मोहित जैन सर आपल्या समोर आहेत. सर काय सांगाल या स्पर्धेविषयी? उत्कृष्ट असे नियोजन डॉक्टर सरांकडनं आणि माझा फर्स्ट टाईम आहे. मी स्टेट टुर्नामेंट खेळलो आहे पण सनग्लो स्टेडियमला फर्स्ट टाईम असल्याने उत्कृष्ट असं जेवण, उत्कृष्ट असं ऑर्गनायझेशन आणि उत्कृष्ट असं ऑर्गनायझेशन टीम आणि कमिटी मेंबर आणि अंपायर्स एकदम चांगलं. आणि आता बघू, रात्री एक मॅच आहे आमची अजून, तर त्याच्यात उत्कृष्ट करण्याचा आम्ही कौल ठरवू. बस. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण सामना सुरू आहे. कोपरगाव डॉक्टर्स 11 विरुद्ध मोशी अशा 2 संघांदरम्यान. प्रथमतः फलंदाजी करणारा कोपरगाव डॉक्टर्स 11 संघानं बनवल्यात 10 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज त्यांचे बाद आहेत.
याचबरोबर कमालीचा चेंडू होता यावेळेस तेज तरनाट भयानक वेगानं सरळ चेंडू पाहतो आपण यष्टीरक्षक हातामध्ये गेलाय डॉट निर्धाव स्वरूपाचा पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण डॉक्टर निर्मल पाटील तर एका बाजूने डॉक्टर आनंद काळी स्ट्राईक एंडला सामना करताय डॉक्टर प्रशांत दिघे नॉन स्ट्राईक एंडवरती असताना आजच्या दिवसातील आपण पाहतोय 6व्या क्रमांकाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कोपरगाव डॉक्टर सिलेवन विरुद्ध मोशी डीएसपी किंग्स अशा दोन संघांदरम्यान प्रथमतःच भव्य दिव्य अशा प्रकाश झोतामध्ये अर्थात डे नाईट टुर्नामेंट या मैदानावरती आपण होताना पाहतोय स्पंदन डॉक्टर प्रीमियर लीगच्या माध्यमातून गोलंदाज यावेळेस डॉक्टर निर्मल पाटील पॉवर प्लेस दुसरं षटक आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असलेल्या षटकामधील फक्त 10 धावा आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात कोपरगाव डॉक्टर सिलेवन याच दरम्यान थोडंसं अपट बार इथं बघायला मिळाला टप्पा पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू थोडासा बाहेर गेलाय दरम्यान षटक संपेल पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये आल्यात कोपरगाव डॉक्टर सिलेवन संघाच्या धावफलकामध्ये फक्त 10 धावा आणि 2 महत्वाचे विकेट्स देखील तिथे आपल्याला पाहतोय निश्चितपणे त्यांचे जे गेलेले आहेत भव्य दिव्य स्वरूपाच्या ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय आकर्षक आणि भव्य दिव्य अशा ट्रॉफीज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत त्याचबरोबर प्रत्येक सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच फायटर ऑफ द मॅच त्याचबरोबर टोकन ऑफ ॲप्रिसिएशन ट्रॉफी आणि सौजन्य पाहतो आपण माऊलीनाथ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण तिसऱ्या षटकाची सुरुवात होताना डॉक्टर चेतन चौधरी गोलंदाजी मार्कवरती यावेळेस सुंदर फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नसेल ते दिबा चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणीत फटका 6 धावा
डॉक्टर प्रताप सूर्यवंशी गोलंदाज 5व्या क्रमांकाचा षटक याच बरोबर बिग हिट केलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमा पार फ्लाइटेड षटकार. याच बरोबर फटका फसला. क्षेत्ररक्षक खाली येतोय. यष्टी रक्षक कॉट बिहाइंडचा शिकार. फलंदाज बाद. चला थोडं स्पीडअप करा. कोपरगाव डॉक्टर सेलेबंड संघाला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. 5व्या क्रमांकाचा धक्का तिथे बसलाय. दरम्यान माफ करा, 4थ्या क्रमांकाचा विकेट्स आपण पाहतोय. कोपरगाव डॉक्टर सेलेबंड संघाचा 29 धावा धावपलक्यावरती असताना 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. न्यू बॅटर डॉक्टर प्रसाद. ओहो, यावेळेस सुरेख चेंडू होता. खांडून काढावा लागेल. परफेक्ट यॉर्कर टाकलेला चेंडू. दरम्यान त्यावरती सिंगल. एका धावेबरोबरच धावपलक पुढे पोहोचेल. जाऊन 30 धावा कोपरगाव डॉक्टर सेलेबंड. छोटी छोटी मुलं आपण पाहतोय मैदानाच्या बाजूने प्रॅक्टिस करतायत. खरं तर हे उद्याच क्रिकेटचं भविष्य, भारतीय क्रिकेटचे भविष्य आपण पाहतोय. सनग्लो क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीनंतर याच बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डॉक्टर सुनील शिंदे सेट ऑन फायर. चरण षटकार. यावेळेस आपण पाहतो नक्कीच पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. त्यावरती फक्त सिंगल मिळेल. ही छोटी छोटी मुलं आपण पाहतोय. खरं तर भारतीय क्रिकेटचं भविष्य सनग्लो क्रिकेटच्या उभारणीनंतर अमित तापकीर सरांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी लहान मुलं सकाळ आणि संध्याकाळच्या 2 सत्रामध्ये या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत. अगदी छोट्या वयापासून ते पाहतो आपण अगदी 20 वर्षापर्यंत असलेली, काही 25 वर्षापर्यंत असलेली मुलं या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी येतात. आणि यातूनच खरं तर उद्याचं उज्ज्वल क्रिकेटचं भविष्य, निश्चितपणे भारतीय क्रिकेटचं भविष्य आपल्याला समृद्ध झालेलं पाहायला मिळेल. सोमनाथ दरेकर साहेबांच्या माध्यमातून या मैदानाची उभारणी झाली आणि त्यानंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा, IMCAच्या मॅचेस देखील आपण या ग्राउंडवरती पाहिल्या. तर ही समोर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उद्याचं क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य असलेली मुलं आणि सगळ्या मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम करणारे लिजंड खेळाडू अमित तापकीर सर यांच्या माध्यमातून ही उद्याची मुलं घडतायत. त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. पाच षटकानंतर धावपलकावरती पाहतो आपण 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धाव बनवल्या गेल्यात. डॉक्टर निर्मल पाटील यावेळेसचा चेंडू मात्र टप्पा पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी घेतलेला चेंडू एक चांगली स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना डॉक्टर निर्मल पाटील यांची पाहायला मिळते. दरम्यान डावखुऱ्यात डॉक्टर सुनील शिंदे यांच्या भात्यामध्ये नक्कीच मोठे फटके आहेत. आपण बघितलं पाठीमागचा एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून. आणि डावखुऱ्याचे फटके विशेष करून आकर्षक असताना आपण नेहमी पाहतो आणि विशेष म्हणजे त्यांचे षटकार पाहण्यासारखे असतात. यावेळेस व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये ही खूबी, ही कमाल, आपण जी चर्चा आपण खऱ्या अर्थानं करतोय डॉक्टर निर्मल पाटील यांच्या गोलंदाजीची, ती काहीशी
ज्या प्रकारे व्हेरिएशन करतात पाठीमागे बॉलच्या पाठीमागे ते निश्चितच आपल्या संघासाठी एक जमेची बाजूने आपल्याला पाहायला मिळते. असलक्षित 2 बॉल मात्र इथे डॉट आलेत. यावेळेस मात्र डॉक्टर सुनील शिंदे शेरो की दहाड फोडा पहाड 6 रन षटकार. सौरभ गांगुली यांचे षटकार खरं तर फार पाहण्यासारखे असायचे, आकर्षक देखणे आणि ही डावखुऱ्याच्या फलंदाजीची कमाल आपण पाहतो. प्रचंड लांब आणि देखणे षटकार. यावेळेसचा मात्र चेंडू पाहतो आपण अगदी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकाने झालेली चूक आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. चौकार 4 धावा. धावफलकावरती आपण जाऊया. कोपरगाव डॉक्टर्स 11 47 धावा. डॉक्टर सुनील शिंदे यांच्या बॅटमधून सलगचे 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. यावेळेस फुल टॉस चेंडू कव्हरला खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न, कमालीचा एफर्ट्स लावलाय परंतु चेंडू अडवण्यामध्ये मात्र असमर्थ. पुन्हा एकदा सलगचा दुसरा खणखणीत फटका. चौकार. पंचांगाच्याकडे लक्ष द्या. धावफलकावरती आपण जाऊयात. 51 धावा कोपरगाव डॉक्टर 11 टीमच्या पूर्ण होत आहेत. 6वं षटक मैदानामध्ये सुरू असताना खरं तर सुरुवातीचे 2 चेंडू कमालीचे होते. त्यानंतर मात्र डॉक्टर सुनील शिंदे यांनी काहीसे एका बाजूने आक्रमण चढवले. बघायचे पुढे डॉक्टर निर्मल पाटील यांची स्ट्रॅटेजी काय असणार आहे, काय योजना पुढच्या चेंडूवरती. यावेळेस मात्र पाहतो आपण उसळी घेणारा चेंडू होता. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. आपण वार करण्याचा प्रयत्न आणि तिथून अगदी हुक करण्याचा प्रयत्न डॉक्टर सुनील यांचा. त्यावरती सिंगल मिळेल आणि याचबरोबर षटक क्रमांक 6वं संपलं मैदानाच्या आतमध्ये. 4 फलंदाज बाद आणि 52 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. डॉक्टर चेतन शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान डॉक्टर सुनील शिंदे या दरम्यान स्ट्राईक एंडला शेवटचं षटक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण ज्याला हाणामारीचं षटक म्हणतो पा, मारझोड करण्याचं षटक ज्याला आपण म्हणतो. दरम्यान व्हाईट बॉल. यावेळेस काहीसा स्वेर चेंडू पाहतोय. अवांतर एक्स्ट्राज इथे मिळतील. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 53 धावा. यावेळेस सुंदर सुंदर गोलंदाजी पा. टप्पा पडल्याच्या नंतर काहीसा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हिट करण्याचा प्रयत्न डॉक्टर सुनील यांचा मात्र पूर्णपणे त्यांना बीट करण्यात यशस्वी ठरले डॉक्टर चेतन. पुन्हा एकदा यावेळेस कमालीचं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते पा. 2 चेंडू मात्र इथं काहीसे निर्धाव आलेत. यावेळेस मात्र डॉक्टर प्रसाद काहीसे जवळ आलेत. काहीसं कानमंत्र दिलाय की टप्पा पडतोय कुठे, चेंडू कशा प्रकारे त्या ठिकाणी दिशा बदलतोय, असं काहीसं निश्चितच कानमंत्र दिला असावा. बघूया कशा प्रकारे त्याचं परिवर्तन होणार आहे डॉक्टर सुनील शिंदे यांच्या फलंदाजीमध्ये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न परंतु काय कमालीची गोलंदाजी आहे. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर जाता चेंडू स्विंग करतायत. ही काबिलियत खरं तर ही गोलंदाजाची नक्कीच कौशल्य आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 4 चेंडू जर बघितलं तर डॉक्टर सुनील एक हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांना मात्र इथं स्टँड केले. त्यांच्या हातामध्ये पायामध्ये अक्षरशः साखळ दंड बांधलेत आणि त्यांना उभं करून ठेवलेलं आहे. यावेळेस बाहेर चिकट घेणारा चेंडू. दरम्यान केवळ 1 धावेत त्याचं रूपांतर. 1 धावेबरोबरच धावफलक पुढे. 54 धावा.
शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कोपरगाव डॉक्टर्स 11 काहीसा बदल खरं तर डावखोर आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन असल्याच्या नंतर बरीचशी क्षेत्ररक्षकाची देखील धावपळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असतो. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आणि याच बरोबर धावबाद शेवटच्या चेंडूवर त्याला विकेट. 5 फलंदाज बाद 54 झाल्या. विजयाचं समीकरण असेल 42 चेंडू आणि 55 धावा. लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला म्हणजे चुकला तो हुकला. सनग्लो प्रॉपर्टीज यांची बोलीची टाळी टाळी. हॅलो हॅलो चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ लावू नका. कोपरगाव डॉक्टर्स 11 असंघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. तर मोशी DSP किंग्स संघाची सलामीची जोडी आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिला चेंडू फुल टॉस. चेंडू क्षेत्ररक्षक धाव द बॉल टेकन गुड कॅच.
पहिल्या चेंडूवरती फलंदाज डायमंडच्या रूपाने पाहतो आपण. शून्यावरती बाद झालाय. शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल. खरं तर एका बाजूने पाहतो आपण 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर भूषण जगताप. दरम्यान सिंगल मिळेल डॉक्टर भूषण यांना. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकाची सुरुवात करताना मोशी डीएसपी किंग्स 1 धाव धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक डॉक्टर प्रसाद यांच्या हातामध्ये. यावेळेस पुल केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट मध्ये सर्कलच्या आतमध्ये. दरम्यान एक सिंगल अगदी सहजपणे इथं पळून पूर्ण केली जाईल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलक 2 अशा धावफलकावरती. यावेळेस स्क्वेअर लेगला डॉक्टर भूषण सीमा रेषेच्या बाहेर खणखणी चौकार. पाच धाबा मोशी डीएसपी किंग्स डॉक्टर भूषण यांच्या बॅटमधून पहिला चौकार इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बहुत बड़ा अपील लेकिन कोई संपर्क नहीं इस बार. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन डॉक्टर प्रसाद. व्हेरिएशन लाते हुए अपनी गेंदबाजी में. तिसऱ्या पंचांकडे काय बोलताय सर? सहा धावा धावफलकावरती आहेत. इस बार बैकफुट पर जाकर पुल किया है और डायरेक्ट हिट करने का प्रयास था लेकिन चूक है खिलाड़ी. एक रन काफी आसानी के साथ पूरा होता हुआ. एक रन के साथ देखिए पावर प्ले का पहला ओवर मैदान के अंदर खत्म हो चुका है. 7 रन टीम मोशी. गणेश नए गेंदबाज पावर प्ले का दूसरा ओवर मैदान के अंदर लेकर आ चुके हैं. सामने है बल्लेबाज डॉक्टर भूषण. इस बार सामना करेंगे. पटकी हुई गेंद थी. छेड़ना चाहते थे लेकिन वाइड गेंद का यहाँ पे डिसीजन देते हुए अंपायर्स पांडा सरोदे सर. इस एक अतिरिक्त एक रन के साथ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पे मोशी डीएसपी किंग्स. इस बार अच्छा स्ट्रोक हवा में. खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे और ये बेहतरीन कैच. इस बार दूसरे विकेट का पत्थर डॉक्टर भूषण जगताप. बैक टू पवेलियन. डीजे अरे लगा वाजव ना. क्रिकेट दुसरा विकेट आपण पाहतोय मोशी डीएसपी किंगचा. डॉक्टर भूषण यांच्या रूपानं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव कळवा. डॉक्टर अमृत. 8 धावा धावफलकावरती. कोणाची आठ आणि कोणाची गाठ. गाठ पडली ठकाठका. 8 धावा धावफलकावरती मोशी आणि एका बाजूने कोपरगाव. 2 संघांदरम्यान 2 फलंदाज बाद आहेत. समीकरण जर पाहिलं 35 चेंडू आणि 47 धावा अशा प्रकारचं समीकरण आहे. खरं तर फारसं अवघड असं आव्हान नाही परंतु विकेट्स राखून खेळणं हे देखील तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे.
गोलंदाज डॉक्टर गणेश वाणी. ओ इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया इसको स्क्वायर लेग की दिशा में, गेंद वन बाउंस सीधा बॉर्डर लाइन के बाहर. 4 रन. कौन भोंक रहा है बदतमीज और कोणाचं पोरग आहे रे? मस्त जोक मारा. डॉक्टर अमृत आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा सामना करत होते आणि त्यावरती चौकार आलाय. खरं तर खराब चेंडू होता, आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट बॉल होता आणि उंच पूर्ण शरीष्टीचा खेळाडू आहे, त्यामुळे त्यानं पुरेपूर त्याचा वापर निश्चितपणे केला. धावफलकावरती 12. पुन्हा एकदा यावेळेस लॉंग लेग रिशट मध्ये वन बाउन्स 4 रन. थँक्यू डीजे. धावफलक वाढेल चौकारानं पहा. 16 धावा, सलगचे 2 चौकार डॉक्टर अमृत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. डॉक्टर गणेश वाणी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. खरं तर समोर असलेला डावकर त्याचा फलंदाज. यावेळेचा चेंडू मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. 3रा विकेट मोशी डीएसपी किंग संघाचा. स्पीडअप करा. नवीन फलंदाज डॉक्टर श्रीकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलकावरती 16 आणि 3 फलंदाज मोशी संघाची इथे पाहतो आपण. बाद होताना सलगचे 2 चौकार आले. डॉक्टर हो यावेळेस मारलेला सूर, परंतु चेंडू मात्र भूर झालाय. परंतु एक चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न आपल्याला तिथे बघायला मिळाला विकेट किपरचा पहा. आणि हाच प्रयत्न निश्चितच माणसाच्या जीवनामध्ये आपण पाहतो. प्रयत्न करत राहणं ही फार महत्वाची गोष्ट असते पहा. यश अपयश हार जीत या सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु तुमचे प्रयत्न निश्चितपणे असले पाहिजेत. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, तिथे फेक जर बघितला आपण होतोय तोपर्यंत फार वेगानं, कारण नॉस्ट्राईक एजंटच्या खेळाडूने जर बघितलं आपण अगोदरच जागा सोडली होती, त्यामुळे सहजपणे तो आपल्या जागेवरती घरट्यामध्ये जाऊन सुरक्षितरित्या पोहोचलाय. धावफलकावरती आपण जाऊयात. 2 षटकांचा खेळ पॉवर प्लेच्या संपला. 3 फलंदाज बाद आणि 17 मोशी डीएसपी किंग्स संघाच्या पाहायला मिळत आहेत. डॉक्टर विनय गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. तर डॉक्टर श्रीकांत सूर्यवंशी यावेळेस स्ट्रायकरला सामना करतील. यावेळेस मात्र बराचसा आखूड टप्प्याचा होता, परंतु टप्पा पडल्याच्या नंतर दिशा प्रचंड भरकटलेला चेंडू पाहतो आपण. जशी समुद्रामध्ये मोठ्या वादळात एखादी नाव भरकटून जाते तसा भरकटला होता आणि बराचसा बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतो. इथे अवांतर एक्स्ट्राच धावा येतील. एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 18. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पाहतो आपण. चांगली गोलंदाजी
आणि मोठा जर बघितलं आपण इतर खेळाडू आपल्या सहकाऱ्यांना ज्या प्रकारे ते सपोर्ट करतायत, गोलंदाजांना ज्या प्रकारे चेअरअप करतायत, त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. आत्मविश्वास बहुत बडी चीज होते, सेल्फ कॉन्फिडन्स. यावेळेस बॅकफुट वरची जात सुंदर फटका, परंतु कमालीचा कॅरी केलाय. डीप स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग रिशन मध्ये जात कॅरी केलाय आणि फलंदाज तिथे झेल बाद.
पाहायला मिळाली. फटका फसलाय फॉलो थ्रू मध्ये डॉक्टर प्रथमेश, परंतु तोपर्यंत चेंडू अगदी जमिनीवरचा चेंडून तोपर्यंत माती खाल्ली आणि दरम्यान केबल सिंगल कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. चौथ्या षटकामध्ये डॉक्टर प्रथमेश पवार यांनी दिल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. 4 षटकांमध्ये धावफलकावरती आपण जाऊयात. मोशी डीएसपी किंग्स 4 फलंदाज बाद असताना 26 बनवले गेल्यात, तर उर्वरित 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. पहा गोलंदाजी मार्कवरती डॉक्टर प्रसाद, अठरा चेंडू आणि 29 धावा. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये डॉक्टर विनोद यांच्या बॅट मधून आलाय खणखणी चौकार. आणि दरम्यान याच चौकारांच्या साहाय्याने धावफलक पुढे पोहोचेल जाऊन 30 धावा. समीकरण बदललं जाईल. 17 चेंडू आणि 25, 17 गेंदे और 25 रनों की जरूरत. मोशी डीएसपी किंग्स टीम को जीतने के लिए. इस बार हो हलकं अपील, परंतु पंचांचा निर्णय निश्चितच अंतिम असणार आहे. अंपायरचा निर्णय निश्चितपणे अंतिम असणार आहे. खरं तर आपण बघितलं, आपण पुढे स्टेप आउट करत ग्लास करण्याचा प्रयत्न होता आणि बीट झाले पुरेपूर फलंदाज आणि त्यानंतर पाहतो आपण पुन्हा एकदा अगदीच गोलंदाजाकडे चेंडू देण्याच्या उद्देशाने खरं तर आपण पाहतो की त्यांनी पुन्हा एकदा बॅटनं चेंडू तिकडे ढकलला आणि आपण पाहतो असे नियम क्रिकेटमध्ये आहेत. ऑब्स्ट्रक्टर फील्डचा देखील आपण नियम पाहत असतो, परंतु इथे मात्र बॉल खेळून गेल्याच्या नंतर मात्र त्यांनी तो निश्चितपणे गोलंदाजाकडे देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानच्या 2 धावा त्यानंतर डॉक्टर विनोद यांना मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होईल. 32 धावा समीकरण असेल आता इथून पुढे. 15 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. यावेळेस लोअर फुल टॉस, चेंडू गॅप मध्ये खेळलाय डॉक्टर विनोद देशपांडे. परफेक्ट चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यावेळेस पुल केला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता मिड विकेटला. दरम्यान सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, परंतु फार वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. डॉक्टर विनोद आणि डॉक्टर विशाल धावफलकावरती 37 धावा. यावेळेस मात्र बरंच शफल होऊन अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटवरती आला नाही. दरम्यान 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण संपलाय. 4 विकेट्स आल्यात आणि धावफलकावरती तब्बल 37 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण गोलंदाजी करण्यासाठी. फुल टॉस, एक पाऊल पुढे टाकत क्रॅडिकल ड्राईव्ह, खणखणीत चौकार. डॉक्टर विनोद. थँक्यू. काय कमालीची फलंदाजी आपल्या संघासाठी, जबरदस्त योगदान देताना मैदानामध्ये.
यावेळेस फॉलो थ्रो मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण डॉक्टर प्रथमेश यांचं पहा. 10 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज असताना डॉक्टर विनोद यांच्या बॅटमधून आल्यात आतापर्यंत 22 धावा. वाह वाह, याच बरोबर रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू सरळ जाईल सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. लंबी रेस का बडा खिलाडी डॉक्टर विनोद देशमाने काय कमालीची फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. 14 चेंडूचा सामना केलाय, 26 बनवल्यात. तर मोशी डीएसपी किंग्स धावपलकावरती 45 धावा, 9 चेंडू 10 धाब्यांची गरज. नऊ चेंडू 10. यावेळेचा चेंडू पाहतो आपण, पायावरती येणारा चेंडू होता, तिथून चेंडू खोदून काढला गेलाय आणि दरम्यान त्यावरती एक धाव, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न डॉक्टर विनोद यांचा. देवभावाचा भुकेला, परंतु डॉक्टर विनोद मात्र धावांचा भुकेला असं म्हणावं लागेल. अनेकदा प्रतिस्पर्ध्याला चकवण्याचं काम ते करतायत धाव घेत असताना. यावेळेस डॉक्टर विशाल कुरकुटे आपण पाहतोय. एका धावेत निश्चितपणे त्याचं रूपांतर होताना आणि एका धावेबरोबरच धावफलकामध्ये वाढवत असताना 47 धावा समीकरण जर बघितलं विजयासाठी. 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज असताना बघूयात हा चेंडू किती महत्वाचा असणार आहे. डॉक्टर विनोद देशमाने काय कमाल करतायत. तर डॉक्टर प्रथम यावेळेस मात्र स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. बहुत बड़ा अपील, लेकिन अंपायर अपने जगह पे डट के खडे. एक स्ट्रॅटेजी असतं मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय कमालीची फलंदाजी करतायत डॉक्टर विनोद, आपल्या संघासाठी दिलेलं योगदान. चला एकत्र एवढं का, स्पीडअप करा. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती 47 बनवले गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि दरम्यान शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 8 धावा. 6 गेंदे और जितने के लिए 8 रनों की जरूरत. गणेश गोलंदाजी मार्कवरती, तर समोर डॉक्टर विशाल. एका बाजूने डॉक्टर विनोद देशमाने पाहतो आपण, काहीसा कानमंत्र त्यांना देत आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली, चौफेर फटकेबाजी करतायत. शॉर्ट सिलेक्शन त्यांचं आपण जर बघितलं, कमालीचं बघायला मिळालं. म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आणि कॉपीबुक फटके, पुस्तकी फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. एव्हाना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही पाहतो अनेकदा, अलीकडच्या काळात तर असे काही फटके, नवीन फटके खेळाडूंनी शोधून आणलेत. त्याला वेळ लावू नका प्लीज. असे काही फटके आपल्याला बघायला मिळतात की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला ते कुठेच पाहायला मिळाले नाहीत. असे देखील फटके आपण पाहतो. तसं एका बाजूने डॉक्टर विनोद यांचे फटके जर बघितले आपण, खूप कॉपीबुक फटके त्यांचे आपल्याला पाहायला मिळालेत. चला कृपया वेळ लावू नका प्लीज. पुढे अजून 6 मॅच आम्हाला कव्हर करायच्यात. डॉक्टर प्रशांत दिघे शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 6 चेंडू आणि 8 धावा अशा प्रकारचं गणित समोर असताना सूरज तो ढल चुका है पूरब की ओर, और जो धूप थी दोपहर के समय में मैदान के अंदर अगर देखा जाए तो धीरे धीरे से छाव आने लगी है. ऊन सावल्यांचा खेळ आपण पाहतोय. सावल्या देखील मैदानाच्या बाजूने आलेले आहेत. सूर्य पश्चिमेच्या बाजूला झुकलाय. पक्ष्यांनी देखील आपल्या घरट्याकडे तर थोड्याच वेळामध्ये ते प्रस्थान करणार आहेत आणि प्रकाशाची जागा काळोख घेणार आहे. आणि काळोख झाल्याच्या नंतर थोडंसं अंधार पडायला लागला, बॅड लाईट झालं की आपल्या लाईट्स लगेच ऑन होतील आणि मग प्रकाश झोतामध्ये पुढचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र सुंदर सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावा.
यानंतर होणारा सामना असेल मोशी डीएसपी किंग्स विरुद्ध राहुरी रॉयल्स. राहुरी टीम आपण टॉस जिंकलाय. सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला मैदानामध्ये. यावेळेस मात्र ओहो ड्रॉप. डॉक्टर विशाल यांचा झेल मात्र तिथे ड्रॉप झालाय आणि सामन्यावरती जर बघितलं एका बाजूनं सामन्याच्या दिशेनं वाटचाल करतोय विजयाच्या, परंतु अजूनही सामना ऑन असेल पहा. 4 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. एका बाजूनं डॉक्टर विनोद देशमाने स्ट्राईक एंडला, की जे प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीवरती निश्चितच आतापर्यंत त्यांनी केलेलं आक्रमण आपण पाहतोय. 16 चेंडूमध्ये 27 धाव्यांवरती ते फलंदाजी करतायत. इथून पुढे बघायचं कशा प्रकारे 4 चेंडू आणि 3 धावांसाठी ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. आणि याच बरोबर हो 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 पुन्हा एकदा इथे ड्रॉप. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, धावबादची संधी आणि याच बरोबर फलंदाज डॉक्टर विशाल धावबाद. चला बॅट्समन थोडस स्पीडअप करा. चला डॉक्टर चेतन चौधरी इंडू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेस कबरच्या बाजूला फटका खेळला गेलाय. डॉक्टर विनोद दरम्यान केवळ सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती पाहतो आपण वाढ होईल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज विजयासाठी मोशी डीएसपी किंग संघाला. विजयापासून 1 पाऊल दूर आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. यानंतर राहुरी रॉयल्स आपण लगेच मैदानामध्ये. चला सामना झाल्यानंतर चला वेळ वाचवा. 2 चेंडू 1 धावेची गरज. आणि याचबरोबर फुलटॉस चेंडू अलकातन फ्लेस केलाय आणि त्यावरती सिंगल घेत मोशी डीएसपी किंग संघाने हा सामना जिंकलाय. मनापासून अभिनंदन. तर राहुल रॉयल्स आपण लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला मैदानामध्ये. आणि समोरच्या डायनिंग हॉलमध्ये स्नॅक्स आलेलं आहे. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी समोरच्या डायनिंग हॉलमध्ये जाऊ शकता. नाश्ता स्नॅक्स त्या ठिकाणी आलेलं आहे. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी समोरच्या डायनिंग हॉलमध्ये चला. आणि राहुरी रॉयल्स आपण चला मैदानामध्ये. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहूयात. थँक्यू. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच डॉक्टर विनोद देशमाने. 29 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजयी केलं. ते डॉक्टर विनोद देशमाने या टीमच्या या सामन्याची ठरतायत मॅन ऑफ द मॅच.